लग्न केलं त्याचे बायको त्याचे डोळे वर केले ते मुतणार तोंड वा 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 इथलं पाणी बघा. हॅलो गायज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आजच्या व्हिडिओची सुरुवात बघा कुठून होते. आत्ता मी आहे तारकर्ली बीचवर, जो आमच्या होमस्टेच्या जवळ आहे तिथे. आणि आजचा प्लॅन आमचा असा आहे की आज आम्हाला करायचे सगळे वॉटर स्पोर्ट्स. कारण आम्ही आलो आहे तेव्हापासून करतो की हा ठीक आहे यावेळेस करू, पण ते पॉसिबलच होत नाही आहे, टाईम निघून जातो. तर आता आम्ही डिसाईड केले की आता सकाळी नाश्ता करून पटकन जाऊ, वॉटर स्पोर्ट करू सगळे. आणि आमची आज ट्रेन आहे कुडाळ स्टेशनवरून, तिथून मग आम्ही घरी निघणार. बघू कोण कोण कुठले वॉटर स्पोर्ट करतो. आणि काही जणांची तर फाटलेली आहे. मी वॉटर स्लाईड करेल. पॅरासेलिंग सेम राहणार आहे, फक्त ते फोडलात, पॅकेज फोडलात ना, वेगळं केलात ना की त्याचे रेट वाढले. अबे तो श्वास घ्यायला होत नाही बाई मला. आता इथं घेतायस ना श्वास. नाही, मला भीतीचा त्रास आहे ना. अरे काय 10 मिनिटासाठी भीती काय? अरे म्हातारे तू तरी जग आहे, अजून लग्न झालं आहे? नाही वेटिंग वर आहेस, सगळे वेटिंग वर. काय नाही, इंजिनियर. म्हातारे 60-70 वर्षाचे उतरतात, तू सांगतो बीपी झाला. मागे काहीतरी 60 वर्षाची आजी उतरली पाण्यात. हा म्हणजे तू बाकीचे 5 जण पॅकेज घेणार आणि बाकी तू फक्त हे घेणार. ट्राय करून बघतो. ट्राय नाही, तुला दाखवायला लावतोच. अरे मर्दासारखा मर्द आणि तू घाबरतो. एखादी स्त्री कोणी असली तर बाबा मला भीती वाटते. ट्राय पुरुष जाती तू आता जर घाबरला असतं काय, नुसतं मग लग्न केलं त्याचे बायको त्याचे डोळे वर केले ते मुतणार तोंड मजा येणार आहे भाई. स्कुबा डायव्हिंग डीपवाली सगळेजण करणार आहेत, फक्त किशोर नाही करतोय एक जण. आणि आम्ही बाकीचे 5 जण डीपवाली स्कुबा डायव्हिंग करणार आहे. परत कुठे येणार आहेत. सो एकदा ट्राय करूनच बघूयात. एक्साइटेड आहे गाईज मी, आणि मला खूप आनंद होतो या बीचवर येऊन. साला घाबरलाय तो, फाटली त्याची आणि खूप आनंद होतो. तर त्याला पहिले स्कुबा आहे आणि नंतर बाकीचे वॉटर स्पोर्ट आहे. ती आपली बोट निघालेली आहे स्कुबा डुबा करायला. काय रे तिकडे जाईल का इकडे जाईल. आणि आपल्या सोबत बरेच जण आहेत इथे बोटमध्ये. हा माणूस घाबरलेला आहे थोडा स्कुबा करण्यासाठी, पण चेहऱ्यावरून दाखवत नाही, बोलतो आनंद होतोय. आनंद पण आतून फाटलेली आहे त्याची. गाईज तो कालपासूनच घाबरलाय. आम्ही स्मशानभूमीच्या इथे चालत येतो, इथूनच तो घाबरलाय, अजून घाबरून. किती वेळ लागतो इथून जायला पूर्ण तिकडे पाहिजे पुढे, इकडे किल्ल्याच्या साईडला. अरे तेव्हा ते आपण काल वा वा वा, इथलं पाणी बघा. तू चाललाय का पाहिला? तर गाईज पहिले पराग आणि आदी हे 2 जण चालले. बुडला नाही वरती तू आता, तुला माहित. पराग एक आणि आधी एक जाणार आहे. हे 2 जण चाललेत पहिले, काय माहित नाही. आणि आम्ही तोपर्यंत वेटिंग लिस्ट मध्ये होते, तर आम्ही पण जाणार. श्वास घ्यायला लागते गाईज. झाला का नाक बंद का डायरेक्ट? गाईज हे जोकर, हे जोकर एलियन वाटतंय रे. योगा करायचा. आणि आता आधी पण गेलेला आहे, आधीचा नंबर. पराग गेला वाटतं गाडी.
एकदम फट गई. मजा आहे. कलरफुल मासे बघले काय, रेनबो कलरचा मासा बघितला. पूर्ण पॅक करते लिफ्टची मुवमेंट आता चावून तोंडाने घ्यायचं, तोंडाने सोडून द्यायचं. नाकाचा उपयोग अजिबात नाही करायचा. समजलं? कम्फर्टेबलचं आहे ती प्रॉब्लेम ओके. Grasping into life. Life is happy, but it's so insane. We must merely make a start. Savannah, I'm coming home. Savannah, we'll never be. जेलीफिश जेलीफिश खूप होते. बाकीचे सुरमई आणि कमी होते. सुरमई तांबडे वगैरे होते. रात्रीच जाता का तुम्ही? संध्याकाळी 5-5:30ला 9 पर्यंत येतो. कृपा करून हे करायला बरं. इथं मच्छीचं मार्केट कुठं भरतो? आता संध्याकाळी 5 नंतर लिलाव चालू होणार तिकडे. इथे हा इथे आणि ऑफिस आहे ना आपलं. हा. ऑफिस पासून 2 मिनिटं चालत. 2 मिनिटं पण नाही, ऑफिसच्या बाजूलाच आहे. सुकी मच्छी वगैरे घ्यायची असेल ते कुठे भेटेल? तिकडे भेटतात लिलावला. स्वस्त भेटते का? तिकडे घेतली ना डायरेक्ट तर स्वस्त भेटणार. मार्केटमध्ये घेतली तर महाग भेटणार. तर आत्ता नंबर आहे पॅरासिलिंग करण्याचा. आणि या साईडला इकडे घेऊन जातात आतमध्ये समुद्रात. ओपी गाइस, अभी पैरासीलिंग का टाइम है इधर. ये हमारा बोट में इधर इतना सारा लोग है. खाली बस बोलता मित्र गोवा जा रहे इधर. ये पटेली. आम्ही आता पॅरासिलिंग करून आलो तिकडनं. एवढी काही खास मजा नाही आली, म्हणजे कोणालाच नाही मजा आली. कारण खूप शॉर्ट टाईमसाठी म्हणजे हवेत असतो आपण. पण जोपर्यंत आपण विचार करतो की आता मस्त वाटतंय तोपर्यंत ते खाली उतरून घेतात. तर आता आमच्या सगळ्या राईड करून झालेल्या आहेत. टोटल राईड झालेत आणि वेळ झाला आहे खूप. आता इथून घरी जायसाठी वेळ लागणार. त्याच्यानंतर सगळेजण आंघोळी करणार, जेवण वगैरे तयारी करून आम्हाला पटापट स्टेशनकडे जायचं आहे. कारण आमची ट्रेन गेली तर वाट लागेल पूर्ण. एक काल जिथून आलो होतं तिथूनच चला. काय वॉटर स्पोर्टवाला राईड काय एवढूसा याच्यात नेतो आणि घेऊन येतो लगेच. 1 मिनिट पण नाही लागत. पॅरासिलिंगचं पण फालतू विक्रीच आहे. फायनली आम्ही रूमवर येऊन सगळी तयारी वगैरे करून जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे. सगळ्या बॅग बिग पॅकपूक झाल्यात. एक प्रायव्हेट टॅक्सी केली आम्ही इथून कुडाळ स्टेशनला जाण्यासाठी. तर ती आता एवढ्यात येईलच. 6 वाजता सांगितली आहे. ती आल्यानंतर डायरेक्ट आम्ही इथून निघणार कुडाळ स्टेशनला. मग आपली ट्रेन कितीला आहे? 7:45. तर 7:45ची ट्रेन आहे आमची कुडाळला. यावेळेस रिझर्वेशन झालेलं आहे, पण ही भारी गोष्ट झाली. आरामात जाऊ झोपून. चलो अभी ये रूम को बाय बाय करने का टाइम आ गया है. हे कोणाचं काय राहिला नाही ना, नीट बघून घ्या. माझा जॅकेट मागे कपडे लटकवू नको. हा तेच, कोणाचं काय राहिला असेल तर नीट बघून घ्या, नाहीतर नंतर लक्षात येईल की हे राहिला ना ते राहिला. आम्ही आता आहोत कुडाळ स्टेशनला. मधलं मी काय शूट नाही केलं कारण आमची घाई झाली होती तिथे. सो पटापट निघलो तयारी करून, चेकआउट केलं रूममधून आणि आता डायरेक्ट आम्ही येऊन पोहोचलो कुडाळ रेल्वे स्टेशनवर. 7:20 झाले. 7:50ची ट्रेन आहे. म्हणजे आहे थोडा वेळेवर पोहोचलोय, म्हणजे आम्ही वेळे अगोदर पोहोचलोय. आणि अजून 50 मिनिटं लेट आहे. लेट आहे मेरी गाडी. 54 मिनिटं लेट आहे. बाबा खतम. सीट फालतूगिरी आहे. टर्मिनस कोंकण कन्या एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. 7:30 वाजता आम्ही इथे स्टेशनवर आलो, पण आता जवळजवळ 1.5 तास झालाय आम्ही इथे स्टेशनवरच बसून आहे. कारण गाडी लेट झाली आहे. आता अनाउन्समेंट झाली आहे की गाडी येणार आहे एवढ्यातच. फायनली स्टेशनला गाडी आलेली आहे. खूप वेळानंतर, म्हणजे 1.5 तास झाला ऑलमोस्ट. 1.5 तास लेट आहे गाडी. हा साली पटापट बसतो आता, डायरेक्ट झोपून घेतो आता. डायरेक्ट कुठे ठाण्याला उतरायचं ना आपल्याला.
ठाण्यालाच उठतो आता. मला दिवा उतरायचा. हा याला दिव्याला उतरायचंय. बघू याला उठवणार, त्याला उठवणार नाही, CST ला पाठवतो डायरेक्ट त्याला.